हो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आता अंतिम टप्प्यात सुरुवात झाली आहे प्रचाराला. तुम्ही भाजपकडून बाळासाहेब तांदळे आणि जिल्हा परिषद गटातून निखिल चव्हाण उभे आहेत. कसा प्रचार सुरू आहे तुमचा? प्रचार सर, मी सर्वप्रथम माझं ओळख करून देतो. मी संदीप अशोक भाटवे, भारतीय जनता पार्टीचा गेल्या 15 वर्षापासून कार्यकर्ता, तालुकाध्यक्ष, युवा मोर्चात काम करतोय. ह्याने काय आता काँग्रेसचं काय झालं, प्रचार आमचं एकदम जोरात चालू सर. भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, आणि यांच्याकडे फक्त काय राहिलं, घराणेशाहीचं नाव करताय. याच्या घराणेशाही तिकीट दिलं, आता कमरेने त्याच्या बाईकवर तिकीट दिलं तिकडं. असं घराणेशाही विकास नाही यांच्याकडे. काल यांची सभा झाली गणुरी रोडवर, त्यांनी ज्या गाड्या लावल्या तर तो भाजपनं करेल, हरिभाऊ बागडे नाल्याची निधून करेल. मी ज्या वेळेस 5वीला शाळेत जात होतो आमच्या जिल्हा परिषदला, अक्षरशः स्थिती अशी होती की पायी चालताना मुलांचे रेंदडीत चालत जावं लागत होतं. आणि हे सांगताय का हा असा आहे, हा तसा आहे, गाव पातळीवर राजकारण करताय. आता सध्याला नानांनी आमच्या गावावर, फुलंब्री तालुक्यात सगळ्यात जास्त जर आता नानाचं प्रेम असेल तर गणुरीवर होतं. कायापालट केलेली गणुरीची. ड्रेनेज असो, सिमेंट रोड, गट्टू, शेतवस्ती. आता निखिल चव्हाणनी आमचं एक गणेशनगर म्हणून वस्ती आहे गावातली, तिथं अक्षरशः अशी परिस्थिती होती की ड्रेनेजच्या पाण्यातून महिलांना चालत जावं लागत होतं. पिढ्यानं पिढी न होणारा रस्ता होता. त्यांनी स्वतःच्या खर्चातून तो रस्ता क्लिअर करून दिला. आता सध्याला तिथले आणि वन साईड आमचे तिन्ही पण कॅन्डिडेट, सुजाताताई असन, बाळूभाऊ असतील, निखिल भैया असतील, तिन्ही कॅन्डिडेटचा आजही आम्ही गुलालाच्या तयारीत आहे. कारण हा हिंदुत्वाचा पक्ष आहे आणि काम करणाऱ्याचा पक्ष आहे. सर्वसामान्याला, निखिल चव्हाणला तिकीट दिलं, त्यांचं म्हणणं आहे निखिल दादाला तुम्ही तिकीट दिलं, घराणेशाही केली. घराणेशाही नाही केली ती. आम्हाला तो माणूस सर्वसामान्यातला आहे, तळागाळातला आहे. त्यांना काही घमंड नाही का त्यांचे चुलते आमदार आहे का खासदार आहे, त्यांना त्या गोष्टीचं काही घमंड नाही. तळागाळातला नेता आहे. ताई पण आता सध्याला आमच्या सर्वसामान्य एखाद्या गणितल्या व्यक्तीला तुम्ही फोन लावून द्या, 1 मिनिटात ताई फोन उचलत्या आणि काम करता. त्या अनुषंगाने आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी सक्षम आमच्या उमेदवारांच्या मागे आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला 7 तारखेला मतदान झाल्यानंतर निकाल हा भाजपचाच राहणार आहे. शहरात पण 57 सीटं भाजपच्या आणले. त्यात आम्ही आमचे बंधू पण रामेश्वर भादवे सुद्धा आम्ही निवडून आणलेले. भाजप हा एकदम तळागाळातला नेत्यांचा, खालचे ग्राउंड लेवलचे लोक आहेत. आणि मेरा बूथ सबसे मजबूत आहे भाजप. आम्ही बूथवर काम करणारे लोक आहे. आमचं मतदान फिक्स आहे. आम्ही सगळं झालेलं आहे. आमचं यांना किती टिप्पणी केल्या तर काही फरक पडत नाही आम्हाला.